इस मंच पर आएगा कॉम बॉक्स है। नक्कीच समालोचन कक्षामध्ये हलकासा बदल केला जातो या ठिकाणी कैलास सर आमच्या जोडीला जोडले जातील आणि युवा ग्रुप वाढीव नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी गावदेवी कन्नड संघाला। दोन्ही बॅटर या ठिकाणी मैदानामध्ये दाखल झालेले आहेत आणि सेमी फायनलचा सामना आहे, मोठा सामना या ठिकाणी। इथून जर आपण विजयी होतोय तर थेट आपल्याला अंतिम सामन्यामध्ये प्रवेश मिळतोय आणि त्या मात्र विजयी चषकावरती नाव करण्याची पुन्हा एकदा संधी या ठिकाणी मिळू शकते। दरम्यान या ठिकाणी पाहतोय आपण आमचे ऑफिशियल पंच दोन्ही मैदानामध्ये या ठिकाणी त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी सामना चालू होईल। दरम्यान समालोचन कक्षामध्ये आमच्या जोडीनं या ठिकाणी कैलास पाटील सर। धन्यवाद सर। ग्रुप वाढीव याच्यामध्ये सामन्याला सुरुवात होते। गावदेवी कन्नडचा संघ प्रथम फलंदाजी करणार आहेत आणि दोन्ही फलंदाज मैदानावरती पाहायला मिळत आहेत। एका बाजूने गौतम सारखा फलंदाज आहे, दुसऱ्या बाजूने मदन सारखा फलंदाज आहे, तर तिसऱ्या बाजूने गोलंदाज पाहायला मिळतो युवा ग्रुप वाढीवच्या माध्यमातून। नक्कीच गोलंदाज अंकुश गोलंदाजी मार्क मध्ये तयार, पण कालच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं सर तर गावदेवी कन्नडमध्ये मदन एक चांगलं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळालं संघाचा कर्णधार आहे आणि काल ही चर्चा झाली होती की संपूर्ण क्रिकेट जे आहे ते त्याच्या नेतृत्वाखाली अतिशय सुंदर कालचा खेळ झालेला आहे। मात्र आजच्या दिवसामध्ये पहिला चेंडू या ठिकाणी बाहेरचा चेंडू आहे। नक्कीच पंच आमच्याकडे वळत आहेत। पहिलीच धाव या ठिकाणी अवांतर रूपाने मिळते आणि या ठिकाणी श्री गणेश झालेला आहे। गावदेवी कन्नड संघाची धावसंख्या 1। आघाडीची जोडी मैदानावरती पाहायला मिळते आणि दोन्ही फलंदाज बघितल्या, दोन्ही फलंदाजाचा या स्पर्धेमध्ये चांगला खेळ झालाय। मग तो गौतम असू द्या, मग तो मदन असू द्या। उजव्या हाताने लॉफ्ट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु कार्पेटच्या पद्धतीने चेंडू रिलीज झालाय, बॅटमधून सिंगल आले, रोटेट झाले दुसऱ्या धावेसाठी आणि दोन्ही धावा आरामाने पूर्ण केले जात आहेत। बघता बघता जिथे सिंगल होती तिथे 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते 3 या धावसंख्येवरती। म्हणजे पहिला चेंडू बघितला आपण तर वाईटच्या रूपाने धाव, त्याच्यानंतर बघितला 2 धावा येत आहेत, म्हणजे 3 धावा येत आहेत एकंदरीत। नक्कीच दुसऱ्या चेंडूवरती जर आपण बघितलं तर सुंदर फटका त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला, मात्र चित्त्याच्या चपळाईनं 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या। दरम्यान पुढचा चेंडू या षटकाचा दुसरा चेंडू हाताळलेला गोलंदाज अंकुश वारंवार या ठिकाणी बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज या ठिकाणी बीट होतोय, चेंडू निर्धावी येतोय, या ठिकाणी कोणतीही धाव नाही आहे। चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातो अंकुशाच्या मार्फत। दोन्ही चेंडू बघितले आपण तर गौतम याने जास्तीत जास्त फेस केलेत आणि 2 धावा त्याच्या नावावरती आहेत। दुसऱ्या बाजूने मदन आहे जो नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळते। गोलंदाज अंकुश ऑफस्टम्पच्या थोडसा बाहेर काढला होता चेंडू, ऑन साइडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, अपील केले जाते आणि पंच रेफर करतायत थर्ड अंपायरला। व्हॉट अ थ्रो दॅट वॉज, परंतु काय घडलंय तेही पाहणं गरजेचं आहे। जितका चांगला स्ट्रोक होता तितकाच चांगला थ्रो देखील पाहायला मिळतोय। थ्रो लवकर आला की बॅट लवकर पोहोचले हे देखील पाहणं गरजेचं आहे। ओ क्लोज आहे, एकदम क्लोज डिसिजन पाहायला मिळते सर। नक्कीच जरी क्लोज डिसिजन असलं तरी आपण पाहू शकता स्क्रीनवरती आपल्याला दिसतंय, मला वाटतं या ठिकाणी पंचांचा निर्णय लवकरच येईल, परंतु चेंडू स्टंपवरती आदळल्यानंतर जेव्हा बेल्स उद्ध्वस्त झालेत तेव्हा मात्र बॅट कुठे ट्रॅक केलेली आहे हे बघावं लागेल आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी आणि कौतुक करावं लागेल DBN लाईव्हचं। नक्कीच आपण बघतोय या आपल्या विरार शहरामध्ये असू दे किंवा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असू दे, आज DBNचं जे नेटवर्क आहे हे अतिशय स्ट्रॉंग झालेलं आहे आणि हा जो पारदर्शकपणा आहे हा पारदर्शकपणा आपल्याला DBNच्या मार्फत नक्कीच पाहायला मिळेल। बॅट
ट्रॅक करण्याचा प्रयत्न केला गेलाय, मात्र बेल्स कधी उद्ध्वस्त झाले ते बघाव्या लागतील. बेल्स जेव्हा त्या ठिकाणून हल्ले असतील तेव्हा मात्र त्या ठिकाणी तसा डिसिजन येणार आहे. क्रीजच्या आतमध्ये बॅट पोचले का ते पाहणं फार इम्पॉर्टंट आहे. बॅट थोडीशी मला वाटतं कदाचित पंचांचा डिसिजन येईल यात काही शंका नाही. बघायचं आहे अजूनही थर्ड अंपायर या ठिकाणी रिफर केला जातोय. आणि नक्कीच चेंडू बघितलं कैलास सर तर चांगल्या पद्धतीने हाताळला होता आणि चांगला थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणजे जास्त इम्पॉर्टंट इथे बॅट वरती आहे की इथे ग्रास केली गेली आहे, म्हणजे बॅट इथे खाली जमीनवरती लागली गेली आहे हे इम्पॉर्टंट आहे. तर वेळेवरती चेंडू या ठिकाणी लागलाय की चेंडू थोडासा बघितला उशिरा लागलाय ते देखील इम्पॉर्टंट आहे. नक्कीच नक्कीच कारण बॅट ग्राउंड होणं गरजेचं आहे. बॅट जर या ठिकाणी ग्राउंड होत झाली असेल तर नक्कीच त्या ठिकाणी आपल्याला निर्णय येईलच. पण पुन्हा वारंवार त्या ठिकाणी बघितलं जाते स्क्रीनवरती आपण पाहू शकताय चेंडू आदळल्यानंतर यष्ट्यांवरती चेंडू जेव्हा आदळतोय तेव्हा बॅट नेमकी कुठे आहे. आणि बघा डीबीएन लाईव्ह वेगवेगळ्या अँगलने पाहण्याचा प्रयत्न करतोय आणि ही खासियत आहे डीबीएनची. आणि इट्स आउट हिअर, गडी बाद होतोय. लेट टू लेट बट अप टू डेट अँड विकेट इज फॉलोइंग हिअर. पहिला बॅटर बाद झालेला आहे गौतमच्या रूपाने. चांगला खेळ या ठिकाणी झालाय. मैदान पाहू शकता किती क्विक थ्रो त्या ठिकाणी आलाय आणि नक्कीच अतिशय सुरेख थ्रो त्या ठिकाणी सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय आणि या ठिकाणी बॅक टू डगआउट पाठवून दिले फलंदाज गौतम याला. 3 चेंडूंचा खेळ झाला होता मात्र 2 धावा स्वतःच्या नावावरती गोळा करू शकले. परंतु काय थ्रो होता, एक्झॅक्ट थ्रो आणि परफेक्ट थ्रो होता आणि त्याच थ्रोने बघितलं आपण तर पहिली विकेट प्राप्त करून दिले. थोडासा लेट खेळतोय फलंदाज. अहो हे काय घडलंय, झेल घेणं फार गरजेचं होतं. तिथे जीवनदान प्राप्त होते समोरच्या खेळाडूला. आणि सर बघितलं आपण तर कॉलिंग नाही, कॉलिंग महत्वाची आहे. या ठिकाणी जर कॉलिंग झाली असती कदाचित कोणी झेल घ्यायचा हे जर त्या ठिकाणी ठरवलं असतं तर निश्चितच या ठिकाणी मला वाटतं गोलंदाजाला संधी होती कॉटन बॉलची, कारण पोचू शकला होता तिथपर्यंत. मात्र तसं या ठिकाणी झालेलं नाही आहे. आणि येस नो वेट हे जे आपण 3 शब्द म्हणतो क्रिकेटमध्ये त्यामध्ये कॉलिंग ही अतिशय महत्वाचं आहे. मदन कदाचित सिंगल धावण्याचा प्रयत्न करत असेल आणि ऑन द मार्क होण्याचा प्रयत्न करत असेल. हो खेळायचं होतं ऑन साईडला, चेंडू निघतोय ऑफ साईडला. सिंगल येते बघता बघता या एकेरी धावने धावसंख्या पुढे सरकली जाते. 5 या धावसंख्येत 5 चेंडू खेळलेत, 5 धावांचा या ठिकाणी वापर करण्यासाठी आणि गडी देखील बाद झालाय रनआउटच्या रूपाने. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय अंकुश सारखा गोलंदाज. नक्कीच मात्र ते जर आपण रनआउटची विकेट बघितली तर जर ती बॅट आधीपासून ग्राउंड केली असती तर कदाचित तो सेफ होऊ शकला असता. परंतु त्याची लाईन बघितली आपण, त्या लाईनवरती आल्यानंतर पुढे ग्राउंड करण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेस हवेमध्ये बॅट असल्यामुळे निर्णय त्या पद्धतीने आला होता. शेवटचा चेंडू ब्लॉक होलमध्ये खोदून काढलाय फलंदाजाने, ऑन साईडला टर्न केलाय, चेंडूला सिंगल येते या ठिकाणी. एकच धाव मिळते. या एकेरी धावेने षटक संपलं जाईल यात काही शंका नाही आहे. परंतु 6 धावा नक्कीच आल्यात. या 6 धावेने एक गडी देखील बाद झालाय. एंड ऑफ द ओव्हर फर्स्ट इयर अँड आफ्टर फर्स्ट ओव्हर ए 6 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. जसं आपण खेळ सुरू झाला आणि पाहतो कैलास आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रमोद सर आमच्या जोडीने एक संघ असा आहे ज्याने अगोदर एक फायनल खेळला आहे. युवा ग्रुप वाढीव फायनल खेळला आहे, त्याच्यामुळे त्याला फायनलमध्ये जाण्यासाठी काय करावं लागतं त्यांना माहिती आहे. आता टीम गावदेवी कणेर, आई गावदेवी कणेर कालच्या दिवसामध्ये सर्वात सुंदर तुम्ही खेळ केला. गोलंदाजी, फलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही अंगामध्ये केलं आहे. आज येताना कदाचित तो थोडासा रिलॅक्स झालात, तर रिलॅक्सेशन घातक असतं नेहमीच. थोडंसं रिफ्रेश व्हा, रिचार्ज करा आणि असं वाटलंय बाबा थोडंसं जसा चार्ज संपतो ना तसा रिचार्ज व्हायचं आहे. रिफ्रेश आणि या थोडंसं रिपेअर करा आणि त्यानंतर रिचार्ज व्हा, कारण अशी संधी पुढे येईल न येईल, ऐसा मौका फिर मिलेगा या नहीं मिलेगा. नक्कीच चांगला या ठिकाणी उल्लेख केलाय सरने. 3 R सांगितले तुम्हाला, रिफ्रेश व्हा, रिचार्ज व्हा, रिपेअर करा आणि आराम. तुम्ही आराम करून आलात आहे, तुमच्याकडे एनर्जी आहे, मात्र तो आराम घातक असतो. आणि नक्कीच या ठिकाणी आता मात्र तुम्ही त्या आळसातून थोडेसे बाहेर या, ॲक्टिव्ह व्हा आणि आपल्या सामन्याकडे लक्ष ठेवा. आणि असं म्हणतात की आपलं ध्येय
हे नेहमी उंच असायला हवं आणि त्या ठिकाणी तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल तरच मात्र तुम्हाला त्या आपल्या ध्येयापर्यंत यशापर्यंत तुम्ही पोहोचू शकताय. दरम्यान दुसरं षटक आहे, पाहतोय आपण नयन भगत गोलंदाजी मार्क होती. पहिला चेंडू नयन भगत याचा सामना करेल मदन दळवी. अतिशय सुरेख फटका ऑन साईडला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि या ठिकाणी कोणती चूक नाही, सरळ झेल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि या ठिकाणी मदन याचा बदल होतोय बाद. अगदी ती यात्रा देखील आले म्हणजे अमावस्या जी येते ना, म्हणजे पौर्णिमेला आपण आई महालक्ष्मी देवीची यात्रा बघतो, हनुमान जयंतीची ती पौर्णिमा, आणि अमावस्या असते ना ती वज्रेश्वरी देवीची यात्रा असते. कारण चैत्राच्या पहिल्या दिवशी त्याची पालखी, वैशाखाच्या पहिल्या दिवशी ती पालखी आपण पाहत असतो. त्याच्यामुळे या दोन्ही गोष्टी आहेत. तिथली यात्रा संपली महालक्ष्मी डहाणूची का नंतर आपण वज्रेश्वरी देवीची यात्रा पाहत असतो. 2 गडी बाद 6 धावा, नाजूक अवस्था आहे. काल देखील अशी परिस्थिती आली होती, ज्यावेळेला पाठलाग करत होता टीम 31 धावांचा, त्यावेळेला देखील अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आता युवा ग्रुप वाढीवने काय केलेलं आहे, त्यांना माहिती आहे प्रेशर बनवायचं आहे, दबाव निर्माण करायचा. पहिले षटक आपल्या बाजूने आले, मग त्यांनी त्यांचा हुकमाचा एक्का नयन भगत, ज्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे, कलात्मकता आहे, त्याला त्यांनी आणलंय. स्कोर किती असावा अंडर फ्लड लाईट्स, त्यावरती आता चर्चा करूया. नयन भगत डावऱ्या हाताचा गोलंदाज, ऑप्शनच्या बाहेर ठेवलं होतं चेंडूला, ते सरळ खेळायचं होतं एक्स्ट्रा कोरच्या क्षेत्रामध्ये. चेंडू निघून जातो शॉर्ट टर्नमॅनकडे, जिथपर्यंत फील्ड केला जातोय, कव्हर केला जातोय, धाव घेण्यासाठी संधी होती, धावसंख्या पुढे सरकली जाते 7 या धावसंख्येवरती आणि 2 गडी बाद झालेत. 2 गडी कोणते बाद झालेत, पहिल्यांदा बघितलं आपण गौतम बाद झाला, दुसऱ्यांदा मदन झालाय. म्हणजे ओपनिंग जोडी पूर्णपणे फुटले गेले. हे दोन्ही खेळाडू नौके पाहायला मिळत आहेत. एका बाजूने अविनाश आहे, दुसऱ्या बाजूने अक्षय पाहायला मिळतोय. नक्कीच सर, आणि ती गेम स्ट्रॅटेजी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल. म्हणजे त्यांचा तो टार्गेट असावा, दोन्ही स्ट्राईक एंडचे दोन्ही फलंदाज या ठिकाणी बॅक टू डगआउट. मात्र या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून चूक होते, दरम्यान मात्र 1 धाव या ठिकाणी मिळेल. एका धावेने पंचांचाही इशारा आला, या ठिकाणी बाईच्या रूपाने 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या जर बघितली आपण तर 8 या धावसंख्येवरती पोहोचले. 1.3चा खेळ झालेला आहे. आणि जसं आपण गावदेवी कणेरवरती चर्चा करतो 31 धावांचा पाठलाग कालच्या दिवसामध्ये केला, तसं वाढीवनं 36 धावांचं डिफेंडही केलं. पहिल्या दिवशी त्यांची गोलंदाजी धारदार राहिली होती, बॅटिंग देखील अगदी प्रभावित करणारी त्यांनी केली होती युवा ग्रुप वाढीव. आणि त्या पहिल्या दिवशी मी म्हटलं होतं, ज्यावेळेला तो संघ आला की बाबा हा संघ ज्या वेळेला या नारंगी ग्रामस्थ क्रीडाच्या मैदानावरती आलाय, बाबा खाली यात नाही गेलाय, ट्रॉफी घेतले. पण काय माहिती का, आता तुम्हाला 3 नंबरवरती समाधान मानायचं आहे, मागच्या वर्षीसाठी 2 वर राहायचं आहे का 1 नंबरवरती पोचायचं आहे, ती आता चर्चा आहे. नक्कीच, आणि तो प्रयत्न या ठिकाणी मैदानामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच युवा ग्रुप वाढीव मार्फत अतिशय सुंदर गोलंदाजी, जसा कैलास सरांनी मागाशी उल्लेख केला होता, अतिशय सुरेख फटका या ठिकाणी. पुन्हा एकदा ऑन साईडला मोठा फटका आलाय, चेंडू झालाय सीमा पार, आलाय खणखणी षटकार. टॉस चेंडू होता आणि पूर्णपणे बघितला फायदा घेतोय हा फलंदाज. काय ताकद होती, काय टायमिंग होता, ब्युटिफुल टायमिंग आणि ब्युटिफुल ते बघितलं ताकद पाहायला म्हणजे षटकार येतोय. षटकाराने धावफलक वेगाने पुढे सरकलं जाते 14 या धावसंख्येवरती. नयन भगत आताचा चेंडू वेगळ्या पद्धतीचा होता, मागचा चेंडू फुल टॉस होता, हा चेंडू ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर टप्पा पडला, थोडासा लो राहिला आणि एस्टरच्या हातामध्ये निघून जातो हा चेंडू. अविनाश यांच्यासाठी हा चेंडू होता, बघा कशा पद्धतीने चेंडू हाताळला होता, ब्युटिफुल डिलिव्हरी. नक्कीच 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 2 षटकानंतर बघितले आपण धावसंख्या 14 आणि चांगला खेळ या ठिकाणी. म्हणजे आपण जर बघितलं पहिल्या षटकानंतरची धावसंख्या आणि आता 2 षटक समाप्त झाले आहे, त्यानंतरची धावसंख्या जर बघितली आपण तर कुठेतरी आत्मविश्वास गावदेवी कन्नड संघ गोळा करण्याचा प्रयत्न करतोय. बघा, जसं मी वाढीवचा उल्लेख केला युवा ग्रुप वाढीवचा, तर कनेर देखील त्या टप्प्यावरती पहिल्यांदा आलाय. ज्यावेळेला कालचा दिवस ते जिंकले ना, त्यावेळेला काहीकांचा म्हणजे आनंद होता, काहीकांच्या चेहऱ्यावरती आनंद अश्रू देखील आपण पाहिले होते की मागच्या 2 वर्षामध्ये आम्ही प्रयत्न करत होते क्वालिफाय होण्याचे, त्याच्यामुळे तो कालचा दिवस दूर सरलाय. आज नवीन ध्येय, नवीन एम, नवीन गोल, नवीन टार्गेट पाहिजे.
फायनलला जायचं. कारण तिथे थांबायचं नाही आहे. तुम्ही सॅटिस्फाईड झालात, तुम्ही समाधानी झालात, आपण क्वालिफाय झालो आहे, 3 नंबरचं बक्षीस आपल्याला मिळणार, तिथे तुम्ही समाधानी राहू नका. तुम्ही थोडंसं एम्बिशन्स व्हा. फक्त ओव्हर एम्बिशन नाही आहे, ध्येय वर करा, तुमचं टार्गेट सेट करा की आपल्याला 1 नंबरवरती जायचं आहे. नक्कीच सर. आणि युवा ग्रुपमार्फत गोलंदाज प्रसाद आलाय, मात्र संघासाठी प्रसाद घेऊन आलाय का हे बघावं लागेल. पहिला चेंडू प्रसाद याचा पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज. अतिशय बाहेरचा चेंडू या ठिकाणी फुलरलेनची डिलिव्हरी होती, मात्र पंच आमच्याकडे वळतायत आणि एक अवांतर धाव मिळेल. एक अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या 15. 15 धावा आहेत आणि 15 धावा बनवण्यासाठी आतापर्यंत 2 षटकांचा वापर केला आणि तिसरं षटक मार्गस्थ आहे. फिरवायचा तो ऑन साइडला, परंतु बॅट कनेक्ट झाले नाही, चेंडू कनेक्ट झाला नाही, वरती चेंडू निघून गेला, टॉप ऑफ द बॅट चेंडू, आणि त्या कारणास्तव हा तिसरा गडी देखील बाद होतोय. बघा, पहिला गडी बाद झाला गौतम यांच्या रूपाने, दुसरा गडी बाद झाला मदन यांच्या रूपाने, त्याच्यानंतर अक्षय अविनाश हा खेळाडू बाद झालाय. अक्षय अजून परत आहे, ज्याच्या नावावरती एक षटकार देखील आहे. हर्ष स्वागत. बघा, ऑर्डिनरी मॅच वेगळा असतो. तुम्ही ज्यावेळेला खेळता ना तो मॅच वेगळा असतो, सेमीफायनलचा मॅच वेगळा असतो. फायनलचे दरवाजे उघडणारा असं जर केलं ना तर बाबा दरवाजे दार ते बिघडेल. म्हणजे एक नाटक आलं होतं कैलास, बिघडलं स्वर्गाचं द्वार. आता असं केलं तर फायनलचं दार बिघडू शकतं, तर ते बिघडलं नाही आहे. म्हणजे त्या दाराच्या आर पार जायचं आहे, तुम्हाला फायनलमध्ये प्रवेश करायचा आहे. त्याच्यामुळे थोडंसं विचार वर करायचा आहे. गोलंदाज तुम्ही जसा उल्लेख केला प्रसादचा, नेहमीच आपल्या टीमसाठी लागणारा प्रतिसाद त्यानं दिलाय. चांगली गोलंदाजी करतोय प्रसाद. पुढचा चेंडू प्रसाद याचा पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने वारंवार खेळण्याचा प्रयत्न आहे. आणि तो प्रयत्न कशासाठी आहे तो आपल्याला बघावा लागेल. कारण माहीत आहे अशा पद्धतीचा चेंडू जर खेळला तर नक्कीच छेडण्याचा प्रयत्न केला जाईल, आणि जर तो छेडण्याचा प्रयत्न केला तर कदाचित या ठिकाणी बाद होण्याची संधी प्राप्त होऊ शकते. म्हणून कदाचित मला वाटतं की अशा पद्धतीचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फिरलेत फलंदाज आणि फिरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय डीप मिडविकेट कडे. हा चेंडू लँड झाला होता. बघता बघता सिंगल धाव पूर्ण केली जाते. या षटकामध्ये विचार केला ना, सिंगल धाव तर आले, पण वाईटचा विचार केला तर 2 वाईट आलेत. त्या कारणाचा धावसंख्या 17 धावा पाहायला मिळतात. 17 धावा धापलकावरती लढण्यासाठी अजून जर पाहिलं तर गावदेवी कनेरसाठी अजून 17 पाहिजे. त्या 30च्या वरती 35च्या जवळचा धावफलक कदाचित तो थोडासा आव्हानात्मक ठरू शकेल. थोडासा फ्लड लाईनमध्ये खेळायचा आहे. समोरच्या दिशेने चेंडू गेलाय, फंबल झालाय. एकाचं रूपांतर 2 धावांवरती झाले. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल 19. कारण कालचा सामना आपण पाहिला, त्यामुळे गोलंदाजी आहे, बॉलिंग स्ट्रेंथ आहे कनेरची. आता ती लक्षात घेता युवा ग्रुप वाढीवला देखील विचार करावा लागणार. 30च्या वरती जाऊन द्यायचं की त्याच्या आत रोखायचं. नक्कीच. आणि तसा प्रयत्न या ठिकाणी युवा ग्रुप वाढीव मार्फत केला जातोय वारंवार, परंतु या ठिकाणी अजूनही गावदेवी कनेर जर बघितलं आपण तर अतिशय सुरेख फटका या ठिकाणी. कव्हरच्या दिशेने चेंडू आणि काय झेल टिपला, अतिशय सुरेख. म्हणजे जसं हात पुढे केले आणि सहज हातामध्ये चेंडू यावा आणि थांबावा अशा पद्धतीचे त्या ठिकाणी प्रयत्न पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी अक्षय बॅक टू डगआउट गॉन. उलटा चेंडूमध्ये ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न, परंतु काय झेल टिपलाय. शेवटच्या क्षणी बघितलं आपण, ते हात पुढे केलेत आणि बरोबर हातामध्ये चेंडू आलाय आणि ते मोठा गडी बाद झालाय. बघा काय झेल टिपलाय, अप्रतिम, नो डाऊट, दॅट्स अ गुड कॅच. असे कॅच 2 गोष्टी घडवतात कधी कैलास. असे एक तर फलंदाजाला बाद करतात आणि आपल्या टीमचा उत्साह वाढवतात. असे ज्यावेळेला कॅच टिपतात ना त्यावेळेला 2 गोष्टी करतात. कारण त्यांनी एकाने कॅच घेतला पण त्याचा परिणाम या 10 खेळाडूंवरती होत असतो आणि त्यांना ऊर्जा नवीन येत असते आणि तीच कदाचित मैदानावरती पाहिली आपण. नशिक. आणि क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख आपण पाहायला मिळाले आतापर्यंत युवा ग्रुप वाढीव यांचं. दरम्यान पुढचा चेंडू प्रसाद याचा
पुन्हा पुन्हा एकदा तीच लाईन ती दिशा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी मागे ठेवला चेंडू. चेंडू वळाला ऑफसाईडला, अतिरिक्त बाहेर, एक अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 20. जगदीश भोईर अतिशय दक्ष असे पंच पाहायला मिळत आहेत. लगेच बघितलं चेंडू बाहेर निघतोय, लगेच त्यांनी वाईड करार केलाय. धावसंख्या 20 वरती आफ्टर 2.4 ओव्हर. ऑन साइडला टर्न केले थे चेंडूला, पक्का पक्का पक्का, और ये लगा शानदार छक्का. बेहतरीन स्ट्रोक देखने को मिलता हुआ. थोडासा सामन्याचं चित्र पालटलंय. तस्वीर बदली, तकदीर बदली, बदली पूरी पिक्चर. और ये लगा शानदार सिक्सर. थोडीशी तस्वीर बदली आहे, चित्र बदललंय, चित्र थोडंसं बदललंय या षटकानं, या सिक्सरनं. स्ट्रायकरला फलंदाज बॅटला कडेला लागला होता पाठीमागे. जेल टिपण्याचा डायरेक्ट हिट, जेल सुटला पण धावा झाला. बाई कॅच नाही, रनआउट सही. आणि बघूया बाद कोण झाले. नॉन स्ट्राईक एंडचा झालाय, स्ट्रायकर एंड झालाय, पण एक फलंदाज झालाय बाद. सर आपण पाहूया, थोडंसं क्लोज आहे, कारण एका अँगलमध्ये पाहिलं ते क्रॉस झाल्यात, नाही झाल्यात. बॅटच्या कडेला लागला होता, विकेट किपरच्या हाताला लागून चेंडू पाठीमागे गेला होता. ज्यावेळेला पाठीमागे जाणार होता त्यावेळेला विकेट किपरनं दुसऱ्या प्रयत्नामध्ये चेंडूला पकडला. आणि ज्यावेळेला थ्रो झाला आहे, स्ट्रायकर यांचा फलंदाज बाद झालाय. स्ट्रायकर यांचा फलंदाज बाद झालाय. परतावं लागले ते फलंदाजाला. बॅक टू डकआउट, बॅक टू पेव्हिलियन. दिवसा 26च्या उलट्या केल्या ना 62, तरी पण कमी वाटतात. पण रात्री वेगळा खेळ असतो, रात्रीच खेळ झाले, रात्री वेगळा असतो. 62च्या अर्ध्या 31 पण झाल्या ना तर पण नाकामध्ये दम येतो, कारण हे मैदान वेगळं आहे. नारंगी ग्रामस्थ क्रीडामंडळाचं मैदान अंडर फ्लडलाईट्स खेळ वेगळा असतो. 26 धावा झाल्यात, शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 10 झाल्या तर 36 होतील, आणि फक्त 6 झाल्या तर 32 होतील. प्रयत्न युवा ग्रुप वाढीवचा असेल 6 किंवा 6 पेक्षाही कमी. नक्कीच गोलंदाजी मार्ग होती. गोलंदाज संदेश. पुन्हा एकदा तीच लाईन तीच दिशा संदेशची आपल्याला पाहायला मिळते. आणि पुन्हा एकदा एक अतिरिक्त धाव मिळते. धावसंख्या 27. सत्तावीस धावा बनवण्यासाठी 2 षटकार आपण बघितलेत. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, अवंतर धाव भर होते. अवंतर धाव्याने धावफलक पुढे सरकलं जाईल 28 या धावसंख्येवरती. 28 इज अ स्कोअर. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. जे हाणामारीचं षटक आहे, ज्या षटकावरती जास्तीत जास्त नजर असते ते षटक सुरू आहे. बॅकफुटला सरकले, असं वाटलं तर कदाचित फ्रंटफुटला येतील, परंतु नंतर बॅकफुटला म्हणजे जागेवरून खेळण्याचा प्रयत्न. आणि नो डाऊट इट्स अ सिंगल इयर. कारण आपण पाठीमागे बघितलं सर, जर अंगावरती चेंडू समोर जर पुढ्यात चेंडू ठेवला तर तो सीमापार पाठवला जातोय. त्यामुळे वारंवार प्रयत्न तोच आहे की ती वाईड लाईन जी आहे, त्या वाईड लाईनच्या जवळ खेळण्याचा प्रयत्न, म्हणजे ऑन साईडला फटका एक्झिक्यूट करण्यासाठी फलंदाजाला थोडासा प्रयत्न करावा लागेल. मात्र पुन्हा एकदा तीच दिशा पाहायला मिळाली. पुन्हा पंच आमच्याकडे वळत आहेत. एक अतिरिक्त धाव मिळते. एक अतिरिक्त धावेने धावसंख्या जर बघितली आपण तर 3.1चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. आणि धावसंख्या जर बघितली आतापर्यंत 30 धाव धावफलकावरती. वाईटचा विचार केला, या इनिंगमध्ये आतापर्यंत 7 वाईट टाकले गेले आहेत. 7 वाईट म्हणजे 7 धावा त्या देखील कॅल्क्युलेट केल्या जातील. आणि अतिरिक्त चेंडू ऑफ साइडला, सुंदर असा स्ट्रोक, फुटवर्कचा चांगला वापर. जितकं चांगलं क्षेत्ररक्षण तितकाच चांगला थ्रो.
मात्र एक धाव रोखू शकले नाही फलंदाज. धावसंख्या 31. 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. धावा धावफलकावरती 31. चारी बाजूला प्रेक्षक आहेत पण पिन ड्रॉप सायलेंट आहे. समोर खेळाय पिच खेळाय क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. फिल्डिंग चांगलं झाले. एक धाव दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय. तो एक सिक्सर मोमेंटमला पूर्णपणे बदलून गेलाय. या बाजूनं त्या बाजूला खेचून नेलंय. स्कोर जाऊन पोहोचला 3-3. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. नक्कीच 3.3चा खेळ आणि 33 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न चांगला होता. म्हणजे द्विधा मनस्थिती होती सुरुवातीला चेंडूवर जावं की न जावं. शेवटी मात्र या ठिकाणी निर्णय घेतला की चेंडूवरती पोहोचणं गरजेचं आहे. मात्र त्या ठिकाणी उडी मारून चेंडू थांबण्याचा प्रयत्न केला. तोही यशस्वी झाला. मात्र एक धाव या ठिकाणी सफल. पुन्हा त्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न. ऑफ साईडला चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूपर्यंत पोहोचतो. एकदा पूर्ण दुसऱ्या प्रयत्न होतोय का आणि स्ट्राईक यांचा फलंदाज या ठिकाणी वेगाने येतोय. मात्र त्या ठिकाणी बॅक टू डगआउट यावं लागणार आहे. 3.4चा खेळ झालेला आहे. 33 धाव धावफलकी लागले आणि एक धक्का पुन्हा एकदा बघितला आपण गावदेवी कन्नड संघाला. होता की हा खेळाडू बाद झालाय, तो खेळाडू बाद झालाय, परंतु कोणतरी नक्कीच बाद झालाय. 34 वरती 6 गडी बाद झालेत. बघा 2 षटकार बघितलेत. डबलच्या रूपाने 3 वेळा आपण डबल बघितलेत आणि 5 ते 6 वेळा आपण बघितलं सिंगल्स बघितलेत. त्या कारणास्तव 34 पर्यंत पोहोचलाय तो गावदेवी कन्नडचा संघ. त्यामध्ये 7 वाईट देखील आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले आहेत रोहन आणि आमचे DJ राज आहेत ना, त्यांचे ते साडूबाई आहेत आणि त्याने एक प्राईज लावले DJ राजनं. सिक्सर आला तर DJ राजकडनं 500 रुपये आहेत. नक्कीच साडूंसाठी विशेष प्राईज आहे. जर सिक्सर आला तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नाही ना, बघासपासून तो कानातले एअरफोन काढतो परत लावतो, काढतो लावतो. त्याचं कारण त्याचा कदाचित संघ खेळतोय म्हणून. क्रॉस बॅटेड बैठक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. बघता बघता 2 धावा येतील का? नाही. 2च धावा. या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. 36 का आकडा आ गया है. 36 धावा धावफलकावरती शेवटचा बॉल आहे. 36-6. बघूया DJ राज नाईकनं लावलेला पारितोषिक रोहन यांच्यासाठी षटकाराला 5-0. फुलटॉस बॉल मिस केला. स्वीप करायचा होता चेंडूला. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना सिंगल रन. 37 धावा झाल्यात. कालचा दिवस आपण 31 धावांचा थरार पाहिलाय. आता 38चा पाना. पण 38 करताना काही काना अडचण येईल, काही काना अडथळे येतील आणि काही अडथळ्यांना पार करून पुढे पोचण्याचा प्रयत्न करतील. मजा येणाऱ्या मॅचला. कैलास पाटील आपले देखील मनापासून आभार. आज नक्कीच नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाशी असलेलं नातं, जसं भारतजी राऊळ त्यांनी म्हटलं होतं की नाळही जुळलेले आणि मनही जुळलेले आहे, त्याच्यामुळे आज ते दाखल झाले. धन्यवाद कैलास, आपला मनापासून आभार आहे. थँक्यू व्हेरी मच. 37 धावा झाल्यात. 38 धावांचा पाठला करायचा आहे. एक हलकीशी धून आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेनं. आणि नक्कीच हे स्पेशल गाणं त्या ठिकाणी त्या संघासाठी होतं.
मात्र त्या ठिकाणी पारितोषिक लावलं होतं. पारितोषिक या ठिकाणी साडू प्रयत्न केला होता, लॉलीपॉप चेंडू दिला होता, हा घे मार म्हणून सांगितलं होतं, मात्र प्रयत्न झाला चांगला होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही शेवटच्या चेंडूवरती. मात्र त्या ठिकाणी आपण बघितले धावसंख्या धावफलकावरती 37 आणि जिंकण्यासाठी 38 धावांचं आव्हान घेऊन युवा ग्रुप वाढीव संघ कशा पद्धतीने त्याचा पाठलाग करतो बघावं लागेल. कारण जर बघितलं आपण गावदेवी कन्नड संघाची गोलंदाजी आहे, गोलंदाजी सुंदर आहे. नक्कीच कालच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर गोलंदाजीच्या बळावरती चांगला खेळ कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला होता. अगदी लो स्कोरिंग मॅच सुद्धा त्या ठिकाणी डिफेंड करताना पाहिला आपण. स्कोरबोर्ड स्क्रीनवरती पाहू शकताय. 24 चेंडूवरती 38 धावांची आवश्यकता आहे. मात्र 38 चेंडू कशा पद्धतीने फेस केला जाईल, सायलंट खेळ केला जाईल का आणि काय स्ट्रॅटेजी असेल बघावी लागेल. दरम्यान समालोचन कक्षामध्ये पाहतोय आपण भारत राऊत सर पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये जॉईन होतात. दोन्ही बॅटर मैदानात पाठवा, दोन्ही फलंदाज मैदानात पाठवा कृपया. गावदेवी कन्नड संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज आहे. युवा ग्रुप वाढीव संघ आपले दोन्ही फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहे. स्ट्राईकचे दोन्ही फलंदाज जास्त वेळ घेऊ नका, कारण यानंतर आपल्याला ग्रँड फिनाले फायनलची मॅच पाहायला मिळणार आहे. आपण सगळेजण पाहत आहे नारंगी ग्रामस्थ आयोजित क्रिकेटचा महासंग्राम. जर बघितला आपण नारंगी ग्रामीण धमाका 2026 मजा येईल. प्रमोद सर या मॅचला मजा येईल, कारण दोन्ही संघांचा खडतर प्रवास या ट्रॉफीला उजळण्यासाठी आतापर्यंत राहिलाय. एक चॅम्पियन होता होता त्या ठिकाणी राहिलाय, तर एक जवळपास 2 वर्षानंतर क्वालिफाय झालाय. त्याच्यामुळे खूप मजा येईल. एकतर एक युवा ग्रुप वाढीव संघ ज्यानं क्रमांक 2 पर्यंत मजल मारली होती, तर दुसऱ्या बाजूला आपण गावदेवी कनेर या टीमला पाहतोय. 2 वर्षाच्या खडतर प्रवासानंतर हा संघ क्वालिफाय झालाय. त्यामुळे इथून जो चान्स आहे ना तो गमवायचा नाही आहे. मग समालोचन करताना तिन्ही समालोचकांचं मी समालोचन ऐकलं. प्रमोद सर तुमचं ऐकलं, कैलास सरांचं ऐकलं, तुकाराम सरांचं ऐकलं की या फ्लड लाईटमध्ये 30-35 धावा देखील महत्त्वाच्या आहेत. आणि आपण बऱ्याचशा मॅचेस या नारंगीच्या मैदानावर पाहिलेत. 30 धावा 31-32 धावा देखील या ठिकाणी डिफेन्स करण्यात आलेले आहेत. त्याच्यामुळे 38चा आकडा आहे. फ्लड लाईटची मॅच म्हणजे म्हणायचं गेलं तर रात्र वैरायची आहे. कोणता संघ जिंकणार थोड्याच वेळात नक्कीच आपल्याला माहिती पडेल. नक्कीच सावधगिरीचा इशारा, सावधगिरीचा खेळ या ठिकाणी होणं गरजेचं आहे. कारण सरांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे दोन्ही संघांना संधी आहे. सामना जर बघितला आपण तर दोन्ही संघांना चांगली संधी आहे. मात्र जरी रात्र वैरायची असली तरी आपण पराक्रम करून या ठिकाणी त्याच्यावरतीही जिंकू शकतो. असं म्हणतात की राह के संघर्ष पर चलने वाला रातों में जंग जीता है वही सूर्य बनकर लौटता है. मात्र कोण या ठिकाणी सूर्य बनण्याची संधी प्राप्त करून घेऊ शकतो बघावं लागेल. दरम्यान पहिला चेंडू ऑन साईडला चेंडू या ठिकाणी अतिरिक्त बाहेर पंच वळाले. तर नक्कीच वरसर जर आपण बघितलं तर गावदेवी कनेर संघाने तीच सुरुवात करून दिलेली आहे जी सुरुवात युवा ग्रुप वाढीवने दिली होती. म्हणजे पहिला चेंडू या ठिकाणी अतिरिक्त हाताळलाय. म्हणजे अगदी त्या ट्रॅकवर गाडी आहे असं म्हणता येईल आपल्याला. म्हणजे गाडीची सुरुवात या सामन्याची सुरुवात अगदी तशीच झाली. म्हणून आज पुन्हा एकदा तयार. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडूला फक्त स्टेअर केलंय. थर्डमॅनच्या दिशेनं गॅपमध्ये हा फटका खेळला गेला. एकदा तर वेगानं पूर्ण केलाय. दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्यात. थर्डमॅनच्या दिशेनं फिल्डर नव्हता आणि याचा पुरेपूर फायदा उचलला गेलाय. 3 धाव फलकावर युवा ग्रुप वाढीव संघ. एक उल्लेख आवर्जून केला होता ज्यावेळेस युवा ग्रुप वाढीव संघ जो क्वालिफाय झाला होता, अंतिम सामना या मैदानावर खेळत होता, त्यावेळेस टिकू सिंगर त्यांच्यासोबत नव्हता. आता टिकू सिंगर त्यांच्यासोबत आलाय, तर टिकू किती लकी ठरणार युवासाठी, या युवा ग्रुप वाढीवसाठी. नक्कीच पाठीमागे जर आपण बघितलं तर सेम टू सेम खेळ या ठिकाणी चाललेला आहे. पुन्हा एकदा डॉट चेंडू आलाय. म्हणजे जर आपण बघितलं तर गावदेवी कन्नड संघ फलंदाजी करताना पहिला चेंडू वाईड आला, त्यानंतरच्या चेंडूवरती 2 धावा आणि नंतर पुन्हा डॉट चेंडू हाताळला गेला. तीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते युवा ग्रुप वाढीव मार्फत. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 धावा आणि मात्र आताचा चेंडू हा जर बघितला आपण तर डॉट चेंडू. म्हणजे मॅच मला वाटते शेवटपर्यंत जाईल, शेवटच्या चेंडूपर्यंत जाईल. ज्याप्रमाणे सामना सुरू आहे अगदी तशाच तसं उत्तर या ठिकाणी दिलं जात आहे. थोडंसं त्या ठिकाणी बदलाने त्याचा वापर केला होता, उलकावणी देण्याचा प्रयत्न बॅटरनं केला होता, मात्र खूप चांगली लाईन
पॉईंटच्या रिझल्टमध्ये चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं. सिंगल, एक धाव. एका धावेने धावत संख्या झाली आहे ती म्हणजेच 4 झाल्यात. आता 21 मध्ये 34 धावांची गरज. बघा या पुढच्या आपल्या मागच्या इनिंगचा विषय केला ना, तर मागच्या इनिंगमध्ये एक षटकार ठोकला होता दीपक सर. तो षटकार कुठेतरी या मॅचला कलाटणी देण्यात आला. इथे तोच प्रयत्न आहे ऑन साईडला, सरळ बॅटनं डाऊन द विकेट खेळला गेलाय. हा चेंडू निघून जातोय 4 धावांसाठी. चौकार. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलं गेलंय. पुढे आले होते आणि तिथून मात्र या फटक्याला कन्वर्ट केलं गेलंय. एक मोठा फटका ऊर्जा देणार, धावा आणि चेंडू याच्यामधलं अंतर थोडंसं कमी करणार आणि हे खूप महत्त्वपूर्ण आहे. नक्कीच नक्कीच. आणि खूप अंतर सर कमी केलेले या फटक्याने, कारण आत्मविश्वास बळवला आहे, आत्मविश्वास वाढला आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बाहेरच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे, परंतु क्षेत्ररक्षकाला फसवून चेंडू चाललाय दान 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 सीमारेषेजवळ. क्षेत्ररक्षण होतंय. दरम्यान एक धाव पण दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण करता करता जवळजवळ 3 धावा पूर्ण केल्या आहेत. तर नक्कीच या 3 धावेने धावसंख्या वेगाने पुढे सर केलं. धावसंख्या बघितली आपण तर 5 चेंडूंचा खेळ झालाय, 11 धावा. म्हणजे पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये जो फरक आहे ना, चेंडू आणि धावा याच्यामधला फरक कमी करण्याचं काम या ठिकाणी युवा ग्रुप वाढीव करतोय. तर हे षटक आहे ज्या ओव्हरमध्ये आपण व्यवस्थित मोठमोठे फटके खेळू शकतोय, कारण फक्त 2 खेळाडू बाउंड्री लाईनवर आहेत. त्यानंतर पूर्णतः ही सीमा लाईन जी रिकामी आहे. यावेळेस ऑफ साईडला सिंगल इथे मिळणार. पॉईंट रिझल्टमध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी सिंगल. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपला आहे आणि पहिल्या षटकामध्ये युवा ग्रुप वाढीव या टीमनं धावा फलकावर लावल्या आहेत. बिनबाद 12 धावा. बिनबाद एक जमेची बाजू 12 धावा. बघितलं तर युवा ग्रुप वाढीव आपण बघतोय बिनबाद 12 धावा. आणि गावदेवी कन्नड बघितलं संघ बघितलं तर आपण पहिल्या षटकामध्ये 6 धावा आणि एक खेळाडू बाद झाला होता. म्हणजे असं झालं असेल की या ठिकाणी डबलचा पल्ला जो आहे, म्हणजे त्यांच्या 6 धावा होत्या, यांच्या 12 धावा आहेत. म्हणजे त्यांच्यापेक्षा जर बघितलं पहिल्या षटकामध्ये तर खेळ मात्र दुप्पट झालेला आहे. डबल डबल आणि डबलवाला खेळ, ट्रबलवाला खेळ नेहमीच म्हणतात तुकाराम सर. 18 मध्ये 26 बनायचे आहेत. ही मॅच जितकी सोपी दिसायला तितकी सोपी नाही आहे. 18 मध्ये 26 धावा या फ्लड मध्ये बनवणं म्हणजे काहीची गोष्ट नाही आहे. ओहो, यावेळेस अगदी चेंडू खाली बसलाय. बीट झाला बॅटर त्या ठिकाणी. जवळजवळ म्हणायचं गेलं तर प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. बघा पाहू शकाल, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. त्यानंतर चेंडू पडल्यानंतर जी मुवमेंट आहे ती थोडीशी चेंज केली गेली. खूप चांगला चेंडू, डॉट बॉल येतोय. नक्कीच 17 चेंडू 26ची गरज या ठिकाणी. पुन्हा त्या गोलंदाजा अतिशय सुरेख चेंडू या ठिकाणी आता क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. मात्र या ठिकाणी थोडासा उशीर होतोय, परंतु एक धाव मात्र मिळणार आहे. एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 13 वरती आपण बघतोय. सुहान भोईर 6 चेंडूंचा खेळ केलाय, 5 धावा योगदान मिळालंय आणि नक्कीच चांगला खेळ केलाय अंकुशाने. बघा 2 चेंडू हाताळीत आणि या ठिकाणी 7 धावांचं योगदान दिलं. आता जर आपण समीकरण बघितलं तर 16 चेंडू आणि 25 धावा. 16 मध्ये 25 बनवायचे आहेत. हो, यावेळेस देखील खूप चांगला चेंडू हाताळला गेलाय. खूप चांगला चेंडू, कौतुक असेल. बघा प्रत्येक डॉट बॉल तुमच्या चिंता वाढतील, दडपण येईल तुमच्या टीमवर आणि तिथून मात्र तुमचा संघर्ष देखील वाढला जाईल. यावेळेस वेगवान चेंडू, फुल ऑर लाईन चेंडू हाताळला गेला होता त्या ठिकाणी. बीट झाला बॅटर. हो, समोरच्या दिशेनं यावेळेस फिल्डर आहे, मात्र त्याच्याकडून घडले चुकी. प्रयत्न चांगला केला होता, मात्र अगदी त्या फिल्डरच्या हाताला चटका देऊन चेंडू बघायचा आहे कुठे पडलाय, चौकार आहे की षटकार आहे. तिसऱ्या पंचाच्या दिशेने पंच वळतायत. 4 या 6. बघा एफर्ट चांगलं लावलं गेलं त्या ठिकाणी.
यश आणि पंचांचा निर्णय आलाय 6 धावांसाठी 6 धावा. हो हो, समीकरण पुन्हा एकदा बदललंय. एक मोठा फटका कंपल्सरी खेळायचाच होता आणि तो फटका इथे नशिबाने आलाय. कॅच होऊ शकला असता. एफर्ट चांगला लावला होता, प्रयत्न फिल्डरनं चांगला केला होता, मात्र तो हातातून चेंडू मात्र निसटला गेला. झेड ड्रॉप झालाय आणि त्याचं रूपांतर 6 धावामध्ये झाले सर. नक्की चेंडू निसटलाय, मात्र मॅच निसटू देऊ नका. अतिशय सुरेख काय गोलंदाजी हाताळलाय. आणि नक्कीच कौतुक करावं लागेल. चांगलं कमबॅक पुन्हा एकदा गोलंदाजाने केलेलं आहे. ते पहिले जे 3 चेंडू हाताळले होते ते सुरेख चेंडू हाताळल्यानंतर मात्र या ठिकाणी फलंदाजाने लाईन देत ओळखली आणि सरळ समोरच्या दिशेने चेंडू एक्झिक्यूट केला. ती ही संधी या ठिकाणी प्राप्त झाली होती गावदेवी कन्नड संघासाठी. मात्र या ठिकाणी नशीब बलवत्तर म्हणतात ना, तशा पद्धतीनं या ठिकाणी साथ मिळाली आणि त्या ठिकाणी 6 धावा. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका मारलेला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. एक धाव पुन्हा दुसऱ्या धावचा प्रयत्न नाही होणार, कारण क्षेत्ररक्षण सुरेख आणि थ्रोही त्या ठिकाणी अतिशय सुंदर पाहायला मिळाला. षटक समाप्त. दुसरं 2 षटक समाप्तीनंतर जर बघितले आपण युवा ग्रुप वाढीव संघ बिनबाद 20 धावा. बघा पहिल्या ओव्हरमध्ये 12 आल्या होत्या. या ओव्हरमध्ये आपण पाहतोय तर जवळपास एक षटकार जर याला तरी मात्र 8 धावा आल्यात. तो कॅच पकडला गेला असता आणखीन दबाव वाढला असता, मात्र मॅच तितकी लांब गेली नाही आहे. 12मध्ये 18 बनवायचे आहेत. रिक्वायर्ड रन रेट तुम्हाला डोक्यात फिट करायचं आहे. आपल्याला 6 चेंडूमध्ये किती बनवायचे आहेत? 6 चेंडूमध्ये यावेळेस तुम्हाला फक्त 9 धावा बनवायचे आहेत. आणि 6 चेंडूमध्ये 9 धावा ज्यावेळेस बनवायचे असतील ना, त्यावेळेस या 6 चेंडूमध्ये एक मोठ्या फटक्याची रिस्क तुम्हाला घ्यायची आहे. आणि नक्कीच तो एक मोठा फटका येणार नाही याची काळजी गावदेवी कन्नड संघ घेत असणार, कारण गोलंदाजी आहे. डगआउट मध्ये हास्य कल्लोळ आहे, चेहऱ्यावरती हसू आहे, कारण माहिती आहे सामना जवळजवळ आपल्या पक्षामध्ये आहे. कारण अजून बघितलं आपण तर अंकुश किणी तळ टोकून अजूनही क्रीजवरती आहे. 6 चेंडूंचा खेळ झालाय, 14 धावांचं योगदान दिले. आणि गावदेवी कन्नड संघ आता मात्र कोणता सिक्का या ठिकाणी हाताळतोय? गोलंदाज मार्क होते अविनाश. हो हो, उत्तुंग फटका. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क, खणखणीत आवाज, चपराक मारल्यासारखा चेंडू आलाय सीमा पार. षटकार. मध्ये अगदी स्लॉट मध्ये टाकला होता, तिथून मात्र या चेंडूला उचलल्या गेल्या मिळजा आणि जवळजवळ मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर टाकलं गेलंय. थोडंसं चिंतेचं वातावरण होतं युवा ग्रुप वाडीमध्ये. यावेळेस देखील खूप चांगला फटका आहे. अगदी त्या ठिकाणी फिल्डरला बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं अडवला गेलाय. 2 झाल्या, तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि थ्रो येईपर्यंत या 3 धावा या ठिकाणी पळून काढल्या गेल्यात. मॅच पूर्ण टर्न झालाय, मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट झालाय. सामना होता कुठे, सामना आलाय कुठे? बघा, एक षटकारानं अक्षरशः मॅचला आलाय कलाटणी. नक्की सर, जरी षटकार आला तरी इथे या ठिकाणी बाद करण्याची संधी प्राप्त झाली होती. मात्र या ठिकाणी जर बाद होऊ शकला असता, थोडा दबाव, थोडं प्रेशर आलं असतं, कारण अंकुश किणी सारखा खेळाडू या ठिकाणी बॅक टू डगआउट आला असता, परंतु क्रिकेटमध्ये जर तरला ठारा नाही. आणि आपण पाहतोय 10 चेंडू आणि 9 धावा. पुन्हा एकदा संधी प्राप्त झाल्या. क्षेत्राच्या चेंडू खाली येतोय. आता मात्र कोणती चूक नाही आहे, परंतु ही वेळ निघून गेले का बघावं लागेल, की पुन्हा एकदा कम बॅक केलंय गावदेवी कन्नड संघाने, हेही बघावं लागेल. तर म्हणेल या विकेट नंतर कुठेतरी या मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकेल. बघा, थोडेसे होप्स डाऊन झाले होते, आत्मविश्वास थोडासा खाली आला होता कन्नड या टीमचा. तो आत्मविश्वास या विकेटनं पुन्हा एकदा वर येईल. मॅच बॅलन्स आहे. 9 मध्ये 9 बनवायचे आहेत. 1 विकेट काढले, काही चेंडू डॉट किंवा काही विकेट 1 ते 2 चेंडू डॉट, जेणेकरून धावा आणि जवळपास चेंडू याच्यामधला फरक दर्शवणार. मोठा फटका खेळण्यासाठी त्या ठिकाणी बॅटरला प्रयत्न करावे लागतील. अशा कंडिशनमध्ये मॅच कदाचित येऊ शकेल. 9 मध्ये 9 करायचे आहेत. 1 विकेट इथे मिळवलंय, 1 विकेट आणखीन काढायची आहे. अंकुश किणीला या ठिकाणी बाद करायचे आहे. अंकुश किणीची विकेट प्राप्त केली तर नक्कीच गावदेवी कन्नड संघ थोडासा पुढे येईल. मात्र त्या ठिकाणी अंकुशला काय करायचं आहे?
आतापर्यंत आपल्या टीमसाठी खूप चांगली बॅटिंग अंकुशने केले आहे. शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत अंकुश किनीला क्रीजवर उभं राहायचं आहे. नक्कीच नऊ चेंडूमध्ये 9 धावांचं समीकरण हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आणि सरळ यष्ट्यांचा वेध घेतलाय. बॅटची कडा घेऊन चेंडू यष्ट्यावरती आदळलाय आणि आणखी एक धक्का या ठिकाणी मिळतोय. नक्कीच फलंदाज गॉन. नक्कीच मात्र ती या ठिकाणी संधी प्राप्त झाली. ती संधीचं सोनं करू शकले नाही. मात्र नंतर या ठिकाणी आलेला फलंदाज या ठिकाणी बाद झालाय. पुन्हा आणखी एक धक्का या ठिकाणी मिळतोय आणि आता आपण बघितलं तर थोडा प्रेशर मध्ये कुठेतरी संघ पाहायला मिळतोय का युवा ग्रुप वाढीवचा. नक्कीच नक्कीच प्रेशर वाढेल. लागोपाठ पडलेल्या 2 विकेट मॅच देखील या ठिकाणी बदलली गेली आहे. आता 8 मध्ये 9 बनवायचे आहेत. 29 झाले आहेत. लागोपाठ 2 विकेट गमावले आहेत. एका बाजूला आपण मगाशी पाहिलं तर युवा ग्रुप वाढीवचा डगआउट दाखवला. डिबेट लाईव्हच्या माध्यमातून आनंद साजरा केला गेला. डान्स त्या ठिकाणी पाहिला. मात्र आता अक्षरशः चिंतेचं वातावरण युवा ग्रुपच्या त्या डगआउटमध्ये पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे कल्पेश पाटील. तर दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडला अंकुश किनी आहेत. 8 मध्ये 9 बनवायचे. हे षटक चांगलं, हे चांगलं षटक हाताळलं गेलं तर गावदेवी कनेर थोडंसं अंडर प्रेशरमध्ये ठेवू शकेल युवा ग्रुप वाढीव या टीमला. नक्कीच नक्कीच आणि गावदेवी कणेरचा काय प्रयत्न असणार आहे की जास्तीत जास्त अंकुश याला नॉन स्ट्राईकवरती ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र या ठिकाणी आत्ता शेवटचा चेंडू या ठिकाणी खेळण्याची संधी अंकुशसाठी प्राप्त झालेली आहे. मात्र या चेंडूवरती काय करामत करतोय अंकुश बघावं लागेल. कारण 8 चेंडूंचा वैयक्तिक खेळ केला आणि 23 धावाचं योगदान जर बघितलं आपण तर संघासाठी दिलेलं आहे. मात्र या शेवटच्या चेंडूवरती सामन्याचे चित्र या ठिकाणी स्पष्ट होतंय का बघावं लागेल की नंतर जर आपण बघितलं 7 चेंडू आणि किती धावांची गरज पाहायला मिळते बघावं लागेल. या दरम्यान शेवटचा चेंडू या ठिकाणी बाहेरच्या दिशेने हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय का नाही. या ठिकाणी सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलंय. 2 धावा या ठिकाणी मिळत आहेत आणि 2 धावेने धाव संख्या पुढे सरकते 32. आता जर समीकरण बघितलं आपण तर 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. मॅच बनलंय, मॅच बनलंय. 6 चेंडू मध्ये 6 धावा. टेन्शन आहे, दबाव आहे. या करूया आपण माइंडला थोडंसं फ्रेश आणि पुन्हा येऊया मैदानाच्या आतमध्ये. हो थँक्यू. बरं सर आता समीकरण जर बघितलं मग 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. तो अंकुश किणी याचा झेल जर ड्रॉप झाला नसता तर समीकरण या ठिकाणी आपल्याला बदलताना दिसलं असतं. मात्र या ठिकाणी अंकुश किणी मैदानामध्ये पाहतोय आणि आता पाहायला मिळतंय स्ट्राईक कोणाकडे कल्पेशकडे आहे. 6 चेंडू या ठिकाणी आहेत परंतु स्ट्राईक मात्र कल्पेशकडे आहे. काय चतुराई कल्पेशला करावी लागेल आणि गोलंदाज कशा पद्धतीने या ठिकाणी चेंडू हाताळतोय गुरु ते पाहावं लागेल. गुरु गावदेवी कणेर संघासाठी या ठिकाणी पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज. गावदेवी कनेर गुरुवर विश्वास दाखवलाय या टीम कॅप्टननं. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू खराब. टेन्शन आहे, प्रेशर आहे. अंडर प्रेशरमध्ये तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं त्या ठिकाणी गरजेचं आहे. असं व्हायला नको की एकतर आपल्याकडे बजेट कमी आहे मात्र हा वायफळ खर्च मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नक्कीच जेवढा आपल्याकडे बॅलन्स असेल तेवढा खर्च करणं गरजेचं आहे. आणि पहिला चेंडू या ठिकाणी आपटण्याचा प्रयत्न केला मात्र कुठे आपटलाय. लाईनच्या बाहेर आपटण्याचा प्रयत्न आणि एक अतिरिक्त धाव या ठिकाणी मिळते आणि तो बोनस धाव या ठिकाणी नक्कीच युवा ग्रुप वाढीव संघाला कुठेतरी पुन्हा एकदा आत्मविश्वास बळकट करण्याची संधी प्राप्त करून देतोय. दरम्यान या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज गुरुला कामगिरी करावी लागणार आहे. गुरु हो जा स्वरूप कशा पद्धतीने या ठिकाणी गोलंदाजी करतोय. हो चांगलं कमबॅक. पहिला चेंडू जरी वाईडच्या रूपाने हाताळला तर या ठिकाणी आणि या ठिकाणी रिव्ह्यू नाही आहे, DRS नाही आहे. पंच
पंचांचा आहे. ओके. नक्कीच या चेंडूवरती कशा पद्धतीने निर्णय येतोय आमचे थर्ड अंपायर बिझी झालेले आहेत. निर्णय थोड्याच वेळात या ठिकाणी येईल. मात्र नक्कीच सामन्यामध्ये पारदर्शकता आपल्याला पाहायला मिळते आणि कोणाला या ठिकाणी हे चांगलं कमबॅक होईल का गोलंदाजाचं. क्रुशल मोमेंट आहे बघा, कारण ही एक धाव सध्याच्या घडीला या एका धावेला किंमत भरपूर आहे. तो राजेश खरेंचा डायलॉग तुम्हाला कदाचित ठाऊक असेल. यस वाईट बॉल. या ठिकाणी निर्णय आलाय तिसऱ्या पंचांचा, त्याच्यामुळे कुठेतरी थोडंसं रिलॅक्स झालं असेल युवा ग्रुप वाढीवचं, खास करून ते डगआउट बघा तुम्ही पाहू शकाल. दूध का दूध पाणी का पाणी. डीबीएन आहे तो सब कुछ है, डीबीएन आहे तो सब सेफ है. 6 मध्ये 4 बनवायचे, 2 चेंडू खराब हाताळले गेलेत. 6 चेंडू 4 धावांची गरज. मॅच संपली नाही. इथून देखील मॅच तुम्ही तुमच्या बाजूने वळवू शकता. क्रिकेटचा खेळ म्हणतात ना सर, माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ कधी बदलणार याचं काही नियम नाहीये. नक्कीच 7 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा ऑफसाईडला खेळायचा प्रयत्न, मात्र पॉईंटच्या दिशेने 1 धाव पूर्ण केली जाते आणि आता त्यांना आत्मविश्वास आहे, सुरक्षित आहे, कारण आपल्याकडे चेंडू जास्त आहे तर धावा मात्र या ठिकाणी कमी करायच्या आहेत. त्यामुळे आता जर समीकरण बघितलं आपण तर 5 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. मात्र हे 5 चेंडू गुरु ह्याला विचार करून टाकण्यासारखे आहेत आणि ती संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे. हिरो बनण्याची संधी आहे गुरु याला. आणि जर हे 5 चेंडू गुरु चांगल्या पद्धतीने हाताळतोय आणि या ठिकाणी 3 धावांसाठी रोखून ठेवतोय तर पुन्हा एकदा गावदेवी कनेर संघ कमबॅक करेल आणि ही संधी मात्र गुरु प्राप्त करून देतोय का बघावी लागेल. म्हणजे सर असं म्हणावं लागेल, गुरु चल हो जा सुरू. कारण आता हा चान्स आहे तुला हिरो बनण्यासाठी, हा चान्स आहे तुला हिरो बनण्यासाठी. ओ या ठिकाणी असं म्हणावं लागेल, ऑलरेडी आपण कर्जबाजारी आणि त्यातून आलेले हे उसने शेजारी. वाईट बॉल. या वाईट बॉलला भरपूर वाईट केलंय गावदेवी कनेर टीमचं. नक्कीच चांगला तुम्हीही उल्लेख केला. आणि आता जर बघितलं आपण तर 5 चेंडू आणि 2 धावा. 5 चेंडू 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा अंकुश किनी सेट बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतो. एक मोठा फटका मारून या सामन्याला फिनिश करतोय का बघावं लागेल. पुन्हा एकदा गॅपमध्ये चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षण तेवढं सुंदर झालंय. मात्र 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न तोही या ठिकाणी यशस्वी केला जातोय. 2 धावा पूर्ण होत आहेत आणि नक्कीच या ठिकाणी विजयी होतोय संघ युवा ग्रुप वाडियो. थेट फायनलमध्ये दाखल होतोय आणि गावदेवी कनेर संघ आपण प्रयत्न केलात मात्र थोडक्याशा फरकाने आपल्या ठिकाणी पराभवाला सामोरं जावं लागतंय. त्याबद्दल आपले या ठिकाणी धन्यवाद. दुसऱ्यांदा